भजन एक मला इथला आनंद घरी नाही बरं का. आता काय नाचायचंय हसायचं इथंच घरी नाही. आता घरी गेलो नाचायचं मग अंगावर गोदड घ्यायची गोदडीत म्हणत इठ्ठल इठ्ठल बाया म्हणते वायर ढिले झाले काय. फक्त आपण नाचताना लोकांनी आपल्याकडे बघा म्हणून नाचू नये आपल्या मस्तीत नाचायचं. काय लोक असे लोकांनी आपल्याला बघावं म्हणून लोकांचं काय घेऊन बसली तुम्ही. आज तुमचं बरं आहे म्हणून लोक बरं म्हणते उद्या इचकाले हाणायला भेट नाही. लोकांना आपल्या मस्तीत जगायचं मार लोकांचं घेण देण नाही. लोक म्हणजे आग्या मावळत जाते जे गपचीत जाते त्याला चावत आणि त्याला खडा हाणला त्याला तयारी करते. लोकात नाही आपल्या मस्तीत फक्त लोकांनी आपल्याकडे बघा म्हणजे नानते. त्याला एकदा कीर्तनाला गेलो तुम्ही तिथलं चोपदार इतकं नाचू लागलं. इथं चोपदार आहे का ते चोपदार इतकं नाचलो द्या इतकं नाचलो पण त्याला माहितच नाही आपली बायको कीर्तनात आली म्हणून. आणि बायची जातली विचित्र मला बायच्या जिबीची औषधी कोण्यात मेडिकलला नाही. केवढा बी माणूस गारच होतोय महाराज. एक जण मला कस काय गार होतंय म्हणलं ते फिरीतच तसले काही चलत नाही. बायको पुढं कोणाचंच काही चलत नाही. तिथं महाराज असू द्या नाही तर महाराजाचा बाप असू द्या नाही तर ते दोघं संगच असू द्या काही चलत नाही मला अजिबात नाही. ज्याला बायको धोरणात मिळाली त्याचाच संसारी नाही तर काही खरं नाही. कारण आपला 75% संसारण पारमार्थ 75% संसारण पारमार्थ बाईच्या हातात. कारण डोकं कमवण्याचं बाईच्या जातीला नवरा कमीनारा पाहिजे बायको सांभाळणारी पाहिजे. दिवस चांगले यायला टाइम लागत नाही आणि बायको नीट मिळायला सुद्धा भजनच करावं लागतं. कोणाला बी बायका नीट मिळत नाहीत. लोक रावणाला येडं म्हणते त्याच्या बायकोचा तपास कर जरा कोण होत तो. रावणाला येडं म्हणाला आपली काय अक्कल महाराज आपल्या जवळ. हा रावणाची बायको कोण होती शांताबाई. अरे मंदोदरी होती किती विद्वान होती माहिती तुम्हाला. मंदोदरीला उद्या काय घडणारे आजच्या रात्रीत कळत होत आणि मालकाला सांगत होती मालक स्वप्न सांगे मंदोदरी स्वप्न सांगे मंदोदरी बोले रावणा प्रति मालक परस्त्री सोडून द्या. सोडा सोडा हो अंतुरी सोडा सोडा हो अंतुरी. महाराज रावणाने जर आपल्या धर्मपत्नीचं ऐकलं असतं तर वाटलं झालं नसतं महाराज. त्याच्यामुळं आपण सुद्धा आपल्या बायकोचं कधी मध्ये का व्हायना ऐकायला वा 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 क्या. आपली बायको जर आपल्याला चांगलं सांगत असेल तर ऐकायला पाहिजे महाराज. दिमागी महाराज तुम्ही आणखीन बघा संसारात चिकाटीनं कमवण्याचं डोकं स्त्री जातील आहे महाराज. आपल्या बोटात जर एक अंगठी ना मित्रांनी उसणी मागितली देतो का आपण देतो नाही देत महाराज. आमच्या माता भगिनीचा एक दागिना 203 लग्न करून येतो. हिनं तिला तिनं तिला तिनं तिला आणि उसणवारी करण्याची पद्धत बी अशी. एखादी बाई जर घरी पीठ न्यायला आली ना उष्ण बाय अशी गचकन वाटी खुपसून पीठ देत नाही. तिरकड टाकता तिरकड टाकता तिरकड टाकता तिरकड टाकता तिरकड टाकता डिप्लोमा झाला पुढं डिप्लोमा झालाय द्यायची द्यायलाच माहित मार. ते डोक्याचा खेळत लय वेगळा द्यायचे मार. त्याचं डोकंच कसं चालतंय ते काय लईच अवघड मारा. ते डोकं आहे ना ते डोकंच वेगळं मारा. तुम्ही विश्वास नसेल तर ऑपरेशन करून बघा मारा. ते डोकं तसं उगा नवरा बायको घरी बसलेले असून एखादा माणूस आपल्या घराकडे यावा बायको डायरेक्ट नवऱ्याला म्हणते होय व ते इकडे यायले बरं ते नवरा म्हणा येऊ दे मग येण्याबद्दल कुठं मी काय म्हणाले पण ते तुम्हाला मोटरसायकल मागायला यायले असं होय जाऊ दे देऊ दे. देण्याबद्दल कुठं मी काय म्हणाले पण त्याला म्हणा मग पुन्हा हे डोकं कोणला माणसाला का बाईला ज्याला बायको चांगली मिळाली की महाराज झालं त्याचं काम झालं. त्याचा संसार बी चांगला पार. ज्याला बायको दिली तरी का त्याने नीट इथून गाडी धरायची पैठण उडी टाकायची पुन्हा वापस यायचं. कर्कश संगतीन दुःख उदंड फजिती महाराज. मी पहिल्या गोष्टीतलं काय सांगितलं तुला वाईट जो अनुभव घ्यायचा बी नाही सांगायचा नाही. पण एक गोष्ट अशी मार लाजिरवाणा अनुभव या संसाराचा तुम्ही घ्यायचा पण लोकांना अजिबात कधी आपल्यापेक्षा लोक लई वर चढेल. परत माझ्या शेजारी माणूस बसला औदुंबरवर ते म्हणलं आमचा 50 लाखाचा बांगला आहे. ते माया ऐकून एक माणूस होता ते काय म्हणलं किती लाखाचा ते 50 म्हणीस तर सांडाचं भांड म्हणे 53 लाखाचं. त्याने तो डोक्याला हात लावला तो म्हणला तात्या येऊ का मी म्हणलं जा. आपल्यापेक्षा लोक लई वर चढीत ना मार. आपल्याजवळ आहेच काय एकच अंगठी ती बी सासरवाडीची तरी पण ती धिंड तू पोरं बघून वाढा तेवढीच रे. रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं. अरे सोनियाची पुरी पाणीपुरी नाही सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाडा राक्षसांचा.
काय बायको बी विद्वान होती महाराज, रूपवान बी होती. रूपवान स्त्री कोणाला म्हणते माहिती का? ज्याला लय रूपाचा गर्व आहे त्याने ऐकून पहा. माणूस असू नाही तर स्त्री असू, ज्या झाडाला कधीच पान फुल फळ लागत नाही त्या झाडाखाली जर सुंदर स्त्री गेली तर तनुगांधान माल्यान ज्या येते त्याला पाकड्या फुटाव्या, याला म्हणते सुंदर स्त्री. आपल्या बाया कापसात गेले तर पाती गळत. अभिमान कोणालाच नसू नाही, कारण गोऱ्या माणसांना भुलू नाही, कारण काळ आहे म्हणून तुला किंमत आहे, अंधारे म्हणून प्रकाशाला किंमत आहे, दुर्जने म्हणून सज्जनाची किंमत आहे. इमानदारीने सांगा, आपण बायको करताना गोरी करतोच का काळी? आता हे पोरं पुरी बघतेत महाराज, मला सांगा तुम्ही काय करतात? ती गीता वाचिणार आहे का, हरिपाठ वाचिणार आहे का, गाथा वाचिणार आहे असं विचारतो का आपण? का आपल्या घराचं महाभारत करणारे? डोक्यात नाही. अरे रंगाव काय जातं महाराज? अरे चमडीचा रंग एक दिवस जाणार आहे, काय होणार तुम्हाला माहितीच आहे. त्वचेवर काय विश्वास आहे तुमचा? या देहाला किती बी लावा लक्ष, हे मातीत होणार आहे मिक्स, हे ठरलेलं आहे फिक्स. काय धरून बसले महाराज? गोऱ्यान काळ्या कलरवर जाऊ नका, कारण काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती. हे कळणाराला कायला उद्या कळत, त्याला इलाज नाही महाराज. अरे संस्कार बघा, काय लाजीरवाणी गोष्ट आहे संसार महाराज. किती केला मध्ये पदरात काय पडन आपल्या? अहो राजा भरतारी सारखा महात्मा राढव आपल्याजवळ काय? राजा भरतारी सामान्य स्फोटा येतम जगत सर्वंत देतात विवर्तते असा त्यांनी शोध लावला. राजा भरतारी, एका साधून त्याला अमर व्हायचं फळ खायला दिलं. दादा कोणला? भरतारीला. पण त्याचं इतकं प्रेम बायकूर होतं महाराज, प्रेमाची जात इतकी विचित्र आहे, काही बी खात नाही त्या व्यक्तीची आठवण येते. ददाती प्रति गृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षण, याला प्रेम म्हणायचं. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, कोणती वस्तू खातानी बोलतानी चालतानी त्या व्यक्तीची आठवण यावं, त्याला प्रेमाचं लक्षण म्हणते. राजा भरतारी मला हे फळ खातं मी काय करू, हे फळ माझ्या बायकोला देतो. ती बायको इतकी विचित्र स्वभावाची होती, याने फळ ते तिला दिलं, पण तिचं प्रेम याच्यावर नव्हतं, घोड्याच्या खरारी करणाऱ्या माणसावर. तिनं ते फळ दिलं त्याला. बरं ते दलिंदर इतकं विचित्र, त्याचं प्रेम हिच्यावर नाही, त्याचं प्रेम भांडे घासणारी बायको, त्याने ते फळ पुन्हा तिला दिलं. आता ती भांडे घासणारी बाई म्हणली, या हे फळ खाऊ का, मी का भांडेच घाशीत बसू का? हे फळ राजाला देते. फळ कोणाला दिलं? फळ गेलं तर कुठून आलं, कोणापाशी? काय वाटलं असेल त्याला? हा बायको जर आपल्या विरुद्ध दोन शब्द बोलली तर माणसाला 10 रोज करमत नाही. काय तात डायरेक्ट धोका आहे तो. राजा भरतारीच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. संस्कृत मध्ये आत्मकथा लिहिली त्यांनी. मोठे माणसं लोकांना दोष देत नाहीत, आपल्या डोक्याला खापर फोडून घेते महाराज. याम चिंतयामि सतता मयसा विरक्ता सापे निमिच्छते सजन शकता अस्मत् कृतेचे परितुष्यति का चिदन्याधिक्तांच मदनंच हिमांच मांच. हे संस्कृती तुम्हाला मिळायला लागणार नाही. मराठी सांगतो ऐका, संस्कृतीचे पण जरा फोडून सांगतो. याम चिंतयामि सतता, जिचं मी सतत चिंतन करीत होतो. मयसा विरक्ता, माझ्यामध्ये ती विरक्त होती. अस्मत् कृतेचे परितुष्यति का चिदन्याधिक्तांच, धिक्कार असो, मदनंच कामाचा धिक्कार, हिमांच मांच सगळ्या परिवाराचा धिक्कार असो महाराज. मग राजा भरतारीची अवस्था आहे. काय लोकाला कमी होतं त्या? काहीच नाही. प्रपंच माझी सुख जोडे तरी काय शिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ती येडे म्हणावे. भरतृ हानीने राज्य टाकले त्याने गोरक्षण आता ते पुशिले राज्य टाकून मुंडी झाले. किती केले भूपती 899 कोटी भूपती, इतर जनाची नाही गणतीचे योगाप्रती निघाले. 12 महिने नदीला पाणी, 18 भार वनस्पती, 18 भार वनस्पती, फुले फळे वळती 22 त्या पोखरणी, 12 महिने नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया सदा डोक्यावर पदर घेती, हे सुख सांडोनिया. काय कमी होतं मला? काहीच कमी नव्हतं मला संसारात. पण सोडा संसार, दुःख पदरात पड मला. संसार म्हणजे दुःखाचंच रूप आहे. संसाराचा खानदानी धंदा कोणता आहे माहिती का? ना आधी लावून देणं ना अंग काढून देणं. तुमचं किती वय आता? 57. इमानदारीने सांगा दादा, लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं राहतील तितकं म्हातारपणाला राहतील का? काय लग्न झाल्या झाल्या वातावरण असते महाराज. बाप 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 बाप, काय ते बोलणं, काय ते चालणं, का बापा 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 बापा. ते ब्रह्मचारीने बघितलं त्याला वाटतं घ्यावा काय उरकू. हिरवळत तसली असती महाराज ती का बाबा. तोरा चलत नाही महाराज. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन उसी में मगन. ते तालातच असतात माणसं महाराज. उग लग्न झाले झाले आपल्या बायकोला म्हणा नाव घेणं, असं नाव घेती. इथून तर आमच्या तिकडं परभणीच्या खाली घेऊ का?
लय मोठं असते महाराज. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आड की त्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो धरा धरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपार देते वाण्याला, हांडा देते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाड्या बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची. एवढं मोठं नाव कुठपर्यंत असतं माहिती आहे का? 1 लेकरू बाळ असतो आणि 1 लेकरू बाळ झालं बाईला मला नाव घ्या. 3च काड्यात नाव घेते बाई. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते, तीच माझं कुंकावर. बाकीच्या काड्या काय चुलीत गेल्या का पुढे? आणि म्हातारपणाला नाव घ्या म्हणायचं. अशी म्हातारी नाव घेते, ऐकू सुद्धा वाटत नाही. मग म्हातारी म्हणते जात होते हळदी कुंकाला, जात होते हळदी कुंकाला. बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. अहो जयच्या करता हाडाचे काढ, दिवसाची रात्र केली, रक्ताचं पाणी. कोण आहे महाराज मला सांगा बरं तुम्ही? अरे कोण नाही हो, उगा तात्पुरता तमाशा आहे महाराज. काय खरे महाराज, संसारातलं कोण आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणार आहे? उगा एखादी व्यक्ती असते, सारा बाजार आहे महाराज. ह्या बघा, पैसा जर वजा केला ना, जगात कोणताच माणूस कोणाच्या जवळ जाऊ शकत नाही. फक्त पैसा, सर्व पैसे घे. काय ते आमच्या सगळं शिकायला होतं, पण त्याला काय ते इकडं जमलं नाही, ते तिकडेच गेलं. आणि मला फोन केला, महाराज एक काम आहे आपलं. म्हणलं काय? जरा अर्जंट यावं लागते तुम्हाला. अरे म्हणलं काम तर सांग ना. नाही म्हणले आपण डायरेक्ट लग्न जमलं, तुम्हाला लग्नाला यावं लागते. त्याला काय म्हणते ते डायरेक्ट लग्नाला? जसं तुम्हाला माहितच नाही इतके लगे तुम्ही याच्यातले काय म्हणते त्याला? रजिस्टर मॅरेज, लव्ह मॅरेज का? नाही लव्ह नाही हो, हा हे आहे ती बघा. ते फोन केला मला आणि ते मी गेलो. आता मित्र असल्यामुळे जावं लागलं ना. तिथं गेलो औदुंबोर बा, ती एकटंच रडू लागलो. आय सुने तू रडायला काय झालं? महाराज खेळीच काला सर. आणि काय झालं? नाही ना. अरे पण तू एकटाच दिसायला, तू लग्नाला येवाला, ती पोरगी कुठे? महाराज लई चीज केलं. काय झालं? काय नाही, ते पोरीनं मला विचारलं तुमच्या नावावर किती पैसे आहेत. म्हणलं मग तो सांगायचं 10-5 कोटी. ते तसं नाही. मी म्हणलो माझ्या नावावर काय नाही, पण माझ्या चुलत्याच्या नावावर 1.5 कोटी. म्हणलं मग काय झालं? चुलत्या सगळंच गेली. अरे तुम्ही काय डोक्यात सब पैसे घे दिल का साधी. तुम्ही फक्त पैसा बाजूला ठेवा, तुमच्या जवळ येणार कोण आहे याचा विचार करा महाराज. एक माणूस मेला, जीव गेल्याच निमित्त झालं, मेलं महाराज. आणि त्याची अंत्ययात्रा लोकांनी चालली. अर्ध्यात अंत्ययात्रा गेली महाराज. एक माणूस पळत झाला, जागेवर थांबव. गावातले लोक म्हणतात मेंदूत पाणी झाले का तुझ्या? अरे हे थांबायचा प्रसंग आहे. तो मला बाकी बोलायचं नाही, जागेवर थांबव म्हणजे थांबव. अरे पण तू काय येडा, थांबव म्हणलं ना, काय काय माणसा पुढं काहीच बोलायला जमत नाही, ते ऐकूनच घ्यावं लागतं. अरे ते म्हणले पण थांबवायचं कारण, ते म्हणले मेलेला माणूस आहे का, याच्याकडे माझे 20 लाख रुपये. गाडगं धरणार पोरगा असते ना, त्याने 20 लाख शब्द ऐकला, गाडगं तिथंच असं गेलं, भिताडीच्या आड जाऊन लपलो. उगं बघायला काय करतात लोक म्हणून असं भिताडीच्या मागे जाऊन लपलो. गावातले लोक म्हणले तात्या पोरग गेलं, ते पोर गेलं कुठं गेलं, मिळ नाही म्हणे. आणि ते माग भिताडीच्या. गावातले लोक म्हणले आता काय करायचं? अरे ते म्हणते काय म्हणते माणूस 20 लाख म्हणते का, द्यायचे का? लोक म्हणले येडे झाले काय, 20,000 नाही म्हणते, 20 लाख. गावातले लोक म्हणले आपल्याच्या शक्य नाही, 10,000 असते तर इकून तिकून करून आपण पट्टी करून दिली असते, 20 लाख कोण देईल? ते म्हणले मग काय करायचं? खाली ठोनसाला महाराज, ठुलं खाली महाराज. पण त्या बापाला एक मुलगी होती रवी महाराज, त्याच्यामुळे घरात एक मुलगी पाहिजे बरं महाराज. एक मुलगी होती, ती मुलगी पळतच आली, लग्न झालं तर तिचं. आणि त्या माणसाचे पाय धरले, दादा माझ्या वडिलाला तुम्ही नेमकं का अडवलं नेमकं? ते म्हणे बाई तुझा बाप आहे नाही, याच्याकडे 20 लाख रुपये आहेत म्हणे, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पुढे जाऊ देत नाही. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. ते म्हणले दादा 20 लाख रुपये देण्याची तर माझी ताकद नाही. ज्या घरी मी पहिल्यांदा राहत होते त्यांची प्रॉपर्टी नाही, आणि ज्यांनी मला घरी दिलंय का त्यांची प्रॉपर्टी नाही. माझ्या अंगावर जेवढे दागिने तेवढे काढून तुमच्या पायावर ठेवते, याचे जितके पैसे येतील तितके घ्या, पण माझ्या वडिलाला जाऊ द्या पुढं. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मला ताई माझं काम झालं, हे तुझे दागिने तुला धर. माझे तुझ्या बापाकडे 20 लाख नाही, तुझ्याच बापाचे माझ्याकडे 20 लाख. आणि ते पोराने ऐकलं कोणे, मला तात्या मला इकडे, तुला दांडीनच हातो, तुला इकडे जरा तू
लाज वाटायला पाहिजे म्हणे तुला. अरे 20 लाखाकरता बापाला सोडून गेलास तू. वराला असं उभं केलं महाराज, इकडे या ठोका टाकला महाराज आणि 20 लाख रुपयाचा चेक महाराज त्या माणसाने त्या मुलीच्या हातात दिला. आता टाळी वाजवा महाराज. आम्ही म्हणू बा एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, नाही तर सगळा प्राण्या मायेचा पैसा आहे तोपर्यंत. यार तू कोणाच्या विश्वास रावले, सगळे आपल्या पुढं पुढं करतात. कशामुळं? बेस्ट महाराज. पांढरी तीनचं बरं महाराज. पांढरी तीनला म्हणणं म्हणजे पांढरे डोळे करणं. धंदा सोपा नाही. तुम्हाला वाटतं हे लय सोपं आहे, इतका धंदा सोपा नाही हो. गायन करणं सोपं आहे का? मृदंगवादीनं सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं आहे? कोणतं सोपं नाही. आणि बसल्या टाळ्या वाजून इतकं सोपं आहे. वाजाच्या मायचा पता नाही. वाजविता टाळी लाज वाटती मारा. इथं टाळी वाटायला लाज वाटती. काही लोकांना ह्या वयात धोतर घालायची लाज वाटू दिली. परमार्थ करताना लाज वाटली. तुकोबाराय म्हणले लाज आहे त्याशी वाटा नाही. तुकाराम महाराजने ह्या लाजेला इतकी शिवी दिली, मोडीले रांडेने सुपंत मार्ग आणि चालविले जग यमपंथी. कशाची बी माणसाला लाज वाटते, कशाची बी. टाळ वाजायची आपलं काम आहे. कधी कोणाचं काम आहे? तू काय जागीरदार लागून गेला काय? अरे ब्रह्मदेव होता, त्याला वारकरी व्हायची लाज वाटली महाराज. अवतार चेंज करून यावं लागलं. नाही तर ते काय सामान्य होतं का? अरे कुलाल हाडाचा बापचा हाडाचा घडवितो मडके रे. ब्रह्मदेव म्हणजे सामान्य महाराज. तुम्ही आम्ही सगळे मॉडेल कोणाच्या कारखान्यात तयार धरू? ब्रह्मदेवाचे. कुलाल हाडाचा बाप झाडाचा घडवितो मडके रे. घडवितो मडके रे. घडवितो मडके रे. घडवितो मडके रे. मडके रे. मडके रे. कुलाल हाडाचा बाप. असे माणसं पाहिजे महाराज. नाही तर काही काही उगाच वाजते भूम भूम पारंडा भूम भूम पारंडा भूम. त्याच्यात मजा राहत नाही महाराज. उलाळ एवढा ताकदबाज माणूस होता महाराज, पण अवतार चेंज करून यावाला वारकरी व्हावाच लागलो. ब्रह्म सोपान तो भक्त आनंद वर्तला. ताकद मजा आहे महाराज. संसार किती तरी केला ना, पैसा तोपर्यंत किंमत. लाजीरवा नाही. त्याचा अनुभव उपयोग सांगून नाही, कारण ते धंदाचा असा आहे. किंमत आहे माणसाला जोपर्यंत शक्ती. एकदा शक्ती संपली आला बागुला आला. आणि कायसा विपरीत झाला तोची देह नाही. पण परमार्थातला श्रेष्ठ अनुभव असतो महाराज. तो आपण घ्यायचा सुद्धा असतो आणि लोकांना सांगायचा शेवी तो हा रस. तुकोबाराय म्हणले हा जन्म आम्ही परमार्थ केला, अहोरात्र भजन केलं आणि त्याची पावती मिळाली बरं का. पावती हे मुला करता एकदा टाळी वाजवा. काय लेकर रवी महाराज मला ते संस्थेतला आठवते बरं का. असंच होतो चंदू महाराज. आम्ही ते टाळ वाजायला लागलं, टाळ वाजता होता इथं छिद्र पडायची. काय जीवन असतं महाराज, लईच महाराज. आणि गावाकडल्या माया यायच्या आणि आमच्या तोंडावर असं हात फिरायच्या. माय तुम्हाला कोण नाही, आम्हाला का. काय जीवन असते महाराज. याच्यातूनच घडतंय बरं माणूस. आता आम्ही जे घडलोच नाही ह्या लाईन मधूनच घडलो. आम्ही काही लई शहाणे नव्हतो, ह्या लाईन मधूनच घडलो महाराज. ही ताकद महाराज. काय चेहऱ्यावर तेज बघा ना तू. आपली लेकर बघा ना, ही लेकर बघा ना, फरकच जाणवतो. ही ज्ञानोबारायची पावर आहे महाराज. ही ताकद. आणि असले संस्कार घडले पाहिजे. एक लेकरू आईच्या पोटाला जन्माला पाहिजे, पण हिरा पाहिजे. नाही तर काय करायचं. लडका देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नाही तो उशी मुर्गी भले महिने को 150. ते बी रंग बेरंगी. काय करायचं महाराज. एका बाईला 100 होते पण एक चवाच नव्हतं. गांधारीच्या पोटी शतमूर्ख. अरे 5च होते. द्वारकेचा राणा पांडवा घरी का कौरवा घरी. आणि एका आमच्या आईला तर एकच लेकरू होतं महाराज. कोण? हनुमंतराय. एकच. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. काय ताकद महाराज. रामायणातून जर आमच्या हनुमंतराय बाजूला काढे ना, काय कळत आहे महाराज. ज्याने सीता शुद्ध केली, ज्याने सीता शुद्ध केली, ज्याने सीता शुद्ध केली,
काया मातीत मातीत ती पण झालं पण झालं काय आता हे आमच्या माता भगिनी माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या मला श्रावण महिन्याला असले गोड गाणे म्हणत होते मला. या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या झुळझुळ वाहतो या महादेव तपाला बसले या